जीवन बदलायचं असेल तर सुरुवात कुठून करावी हे अनेकांना समजत नाही. काही लोक मोठ्या गोष्टींची वाट बघतात, मोठ्या संधी, मोठ्या बदलांची. पण खरं काय माहिती आहे, जीवन मोठ्या बदलांनी नाही, लहान लहान सवयींनी बदलतं. हो, दिवसाचे 5 मिनिटांचे निर्णय, 10 मिनिटांची साधी कृती आणि रोजची नियमितता, यातूनच माणूस स्वतःचं भविष्य घडवतो. आज आपण बोलणार आहोत अशाच 10 सवयींबद्दल, ज्या जर तुम्ही आजपासून अंगीकारल्या तर येणाऱ्या काही महिन्यात तुमचं जीवन बदललेलं तुम्हालाच दिसेल. तर चला सुरुवात करूया. पहिलं, सकाळी लवकर उठण्याची सवय. सकाळ हा वेळ शक्तीचा आहे. मेंदू शांत, वातावरण शांत आणि मन सर्वात स्वच्छ. लवकर उठलात तर तुम्हाला दिवसावर नियंत्रण मिळतं. ज्याचा दिवस लवकर सुरू होतो त्याचे ध्येयही लवकर पूर्ण होतात. सकाळच्या पहिल्या तासात केलेलं नियोजन तुमचा संपूर्ण दिवस दिशा देतं. शांत वेळ, स्वच्छ विचार आणि सुरुवात सकारात्मक. दुसरं, दररोज 20 ते 30 मिनिटं व्यायाम. व्यायाम म्हणजे फक्त शरीराला नव्हे तर मनालाही दिलेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे. व्यायाम केल्यावर शरीरात फील गुड हॉर्मोन्स वाढतात. तणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि दिवस ऊर्जेनं भरून जातो. लोक म्हणतात ना, हेल्दी बॉडी हेल्दी माइंड. ही सवय तुम्हाला मानसिक आणि शारीरिकरित्या मजबूत बनवते. तिसरं, ध्यान आणि श्वसन तंत्र. ध्यान म्हणजे मनावर नियंत्रण. आपल्या आयुष्यातले 80% प्रश्न मन गोंधळल्यामुळे निर्माण होतात. 10 मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित केलं की मन स्वच्छ होतं, विचार स्पष्ट होतात आणि दिवसातील गोंधळ गायब होतो. ध्यान म्हणजे जादू नाही, पण त्याचे परिणाम जादूसारखे असतात. चौथं, दिवसाचं टू डू लिस्ट तयार करणं. जीवनात यशस्वी लोकांकडे एक गोष्ट समान आढळते, ते आपला दिवस नियोजनाने चालवतात. काय करायचं, कधी करायचं, काय महत्त्वाचं, हे ठरवलं की मनावरचा भार अर्धा कमी होतो. जे काम महत्त्वाचं आहे ते आधी करा, बाकी वेळ आपोआप जुळून येतो. नियोजन नसलेला दिवस म्हणजे कंपास नसलेलं जहाज. पाचवं, रोज वाचनाची सवय. वाचन म्हणजे मेंदूसाठीचे विटामिन्स आहेत. दररोज 15 ते 20 मिनिटं वाचन केलं तर तुमच्या विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतो. ज्ञान वाढतं, व्यक्तिमत्व घडतं आणि निर्णय क्षमता प्रचंड सुधारते. तुम्ही कोणता कंटेंट वाचता यावर तुमचं आयुष्य अवलंबून असतं. सहावं, मोबाईल आणि सोशल मीडिया वेळ कमी करणे. आजचा सर्वात मोठा चोर कोण? वेळेचा चोर, मोबाईल. स्क्रोल करताना आपण तास कधी वाया घालवतो कळतही नाही. एक नियम ठेवा, फोन मी चालवेन, फोन मला नाही. नोटिफिकेशन्स बंद करा, अनावश्यक ॲप्स काढा आणि सोशल मीडियाला मर्यादा ठेवा. वेळ वाचेल, जीवन वाचेल. सातवं, सकारात्मक विचार आणि ॲफर्मेशन्स. प्रत्येक माणूस दिवसभरात किमान 60,000 विचार करतो, त्यातले बहुतेक नकारात्मक असतात. सवय लावा, दररोज सकाळी 5 पॉझिटिव्ह वाक्य स्वतःला म्हणा. मी सक्षम आहे, मी शांत आहे, मी योग्य निर्णय घेऊ शकतो, मी माझं ध्येय पूर्ण करणार, मी माझ्या आयुष्याचा निर्माता आहे. तुमचे विचार तुमची वास्तविकता बनतात. आठवं, पैशाची शिस्त, बचत आणि गुंतवणूक. पैसा म्हणजे सुरक्षितता. आर्थिक स्थैर्य असलं की मन शांत राहतं. महिन्याला कितीही कमाई असो, कमाईतून किमान 20% बचत करा. अनावश्यक खर्च कमी करा आणि थोडं थोडं गुंतवणूक शिकत राहा. आज घेतलेला शहाणपणाचा निर्णय उद्याच्या संकटात मोठी मदत करतो. 9, सकारात्मक लोकांसोबत राहणे. आपण ज्या लोकांसोबत राहतो त्यांच्यासारखे बनतो. तुमच्या आजूबाजूचे लोक सतत तक्रारी करणारे असतील तर तुमचं मनही नकारात्मक होतं. पण जर तुमच्याजवळ प्रेरणादायी लोक असतील तर तुमच्या आयुष्यातही सकारात्मकता भरते. राईट सर्कल इज इक्वल टू राईट डिरेक्शन. 10, कृतज्ञता लिहिण्याची सवय. रोज झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. ही छोटीशी सवय मनातील तक्रारी नष्ट करते आणि अंतर्मनात समाधान भरते. कृतज्ञता म्हणजे आनंदाची गुरुकिल्ली. जीवन बदलायचं अवघड नाही, अवघड आहे सुरुवात करणं. तुमच्या हातातच तुमचं भविष्य आहे. तुमच्या रोजच्या सवयींमध्येच तुमचे उद्याचे परिणाम लपलेले आहेत. आज जे पाऊल तुम्ही टाकाल ते उद्या तुमचं जीवन बदलणार आहे. स्वतःला वचन द्या, मी बदलणार, मी वाढणार, मी माझं आयुष्य स्वतः घडवणार. आणि लक्षात ठेवा, मोठे बदल मोठ्या निर्णयांनी नव्हे, लहान सवयींनी घडतात.